नमस्कार विद्यार्थी व पालक मित्रांनो, आज आपल्याला सर्वात महत्त्वाच्या टॉपिकवरती चर्चा करणार आहे। वास्तविक नीटची परीक्षा 2025 ची मे महिन्यामध्ये होणार आहे। त्याच्या अगोदर सर्व पालक आणि विद्यार्थ्यांमध्ये 2025 च्या गव्हर्नमेंट MBBS चा कट ऑफ किती होता या संदर्भात आज आपण डिटेल्स चर्चा करणार आहे। आजचा जो विषय आहे तो म्हणजे कॅटेगरी वाईज कट ऑफ, कॅटेगरी वाईज MBBS गव्हर्नमेंटच्या महाराष्ट्र राज्यामधील प्रत्येक राऊंडमध्ये। आता त्यामध्ये आपण राऊंड 3 आणि स्ट्रे वेकन्सी राऊंडच घेणार आहे, कारण का राऊंड 1 आणि राऊंड 2 चा जो कट ऑफ आहे तो निश्चित ह्याच्यापेक्षा हायर साईडनं असतो। तर आता मी महाराष्ट्र राज्यामध्ये एकूण असणाऱ्या टोटल जवळपास 43 कॉलेजेसमध्ये सर्वात शेवटी आपल्या कॅटेगरीचा किती मार्क्स असणाऱ्या विद्यार्थ्यांना राऊंड 3 मध्ये आणि ऑनलाईन स्ट्रे वेकन्सी राऊंड, ज्याला आपण चौथा राऊंड म्हणतो, यामध्ये सर्व कॅटेगरीचा आपण यामध्ये कट ऑफ पाहणार आहोत। यामध्ये पहिले वेगवेगळ्या कॅटेगरी आपल्या महाराष्ट्रामध्ये असणाऱ्या, एक तर जनरल कॅटेगरी, त्यानंतर EWS, त्यानंतर SC/BC, त्यानंतर OBC, त्यानंतर VJ NT 1, 2, 3 आणि SC आणि ST, त्यानंतर PWD एक कॅटेगरी आहे, डिफेन्स 1, डिफेन्स 2 आणि डिफेन्स 3। त्याचबरोबर हिली एरियामध्ये त्या पॅरलल रिझर्वेशन की वुमनचं पण असतं, त्या संदर्भात पण आज आपण चर्चा करणार आहोत। पहिला मुद्दा, राऊंड 3 मध्ये महाराष्ट्र राज्यामधील गव्हर्नमेंट कॉलेजेसमध्ये ओपन कॅटेगरीला कट ऑफ कसा होता या संदर्भात आज आपण पाहूया। राऊंड 1 मध्ये आपण पाहायला गेलं, राऊंड 1 नाही, राऊंड 3 मध्ये तिसऱ्या राऊंडमध्ये 631 मार्काला जनरल कॅन्डिडेटला ॲडमिशन MBBSचं गव्हर्नमेंट कॉलेज मिळालेलं आहे। ऑनलाईन स्ट्रे वेकन्सीमध्ये मात्र ते 629 पर्यंत गेलेलं आहे आणि वुमनमध्ये 632 राऊंड 3 मध्ये आणि राऊंड ऑनलाईन स्ट्रे वेकन्सी राऊंडमध्ये 628 एवढा आहे। म्हणजे आपल्याला ओपन कॅटेगरीच्या जनरल कॅन्डिडेटच्या वुमनसाठी 628 आणि ओपन कॅटेगरीच्या जनरलसाठी म्हणजे सर्व मुला मुलींसाठीचं 629 एवढा कट ऑफ राहिलेला आहे। आता त्यामध्ये हिली एरिया आपण पाहूया। हिली एरियामध्ये जर पाहायला गेलं तर त्या ठिकाणी 628 एवढा आहे, म्हणजे फिमेलसाठी आणि मेलसाठी दोघांसाठी पण 628, म्हणजे 1 मार्काचा फक्त डिफरन्स या ठिकाणी राहिलेला आहे। आता PWD कॅन्डिडेटसाठी मात्र राऊंड 1 आणि राऊंड 3 आणि ऑनलाईन स्ट्रे वेकन्सी राऊंडमध्ये जर बघायला गेलं तर आपल्याला 153 मार्क एवढे कमी असतील तरी सुद्धा मिळालेलं आहे। तर त्यानंतर राऊंड ऑनलाईन स्ट्रे वेकन्सी राऊंडमध्ये 198 मार्क्स असणाऱ्या विद्यार्थ्याला सुद्धा ॲडमिशन MBBSचं मिळालेलं आहे। नंतर ऑल इंडिया कोट्यामध्ये मात्र महाराष्ट्रामध्ये सर्वात शेवटचं जे मेरिट आहे ते 655 एवढं आहे, म्हणजे 655 एवढे मार्क्स असणाऱ्या विद्यार्थ्याला ओपन कॅन्डिडेटच्या ऑल इंडिया कोट्यामधून महाराष्ट्रातलं शेवटचं MBBS कॉलेज मिळालेलं आहे। पुढची कॅटेगरी आपण EWS बघूया, त्याला आपण इकॉनॉमिकली वीकर सेक्शन म्हणतो। याच्यामध्ये राऊंड 3 मध्ये 606 एवढा कट ऑफ आला आहे, पण ऑनलाईन स्ट्रे वेकन्सी राऊंडमध्ये मात्र 612 राहिला आहे, म्हणजे या ठिकाणी थोडासा अपसाईड आलेला आहे। आणि फिमेल कॅन्डिडेट्समध्ये मात्र 606 आणि शेवटच्या राऊंडमध्ये मात्र ऑनलाईन स्ट्रे वेकन्सी राऊंडमध्ये 606 एवढाच राहिलेला आहे। म्हणजे EWS मध्ये आपल्याला 606 एवढा कट ऑफ ओपन म्हणजे जनरल त्याचबरोबर फिमेल कॅन्डिडेटसाठी सुद्धा राहिलेला आहे। हिली एरियामध्ये मात्र या ठिकाणी थोडंसं व्हेरिएशन्स दिसत आहे की त्यामध्ये EWS या कॅन्डिडेट्समध्ये हिली एरियामध्ये 617 राहिले EWS मध्ये आणि 595 वुमन कॅन्डिडेटला राहिलेला आहे। PWD मध्ये EWS मध्ये 164 मार्काला शेवटचं कॉलेज मिळालेलं आहे आणि 650 मार्क असणाऱ्या EWS कॅन्डिडेटला ऑल इंडियामधून महाराष्ट्रातलं शेवटचं कॉलेज मिळालेलं आहे। आता आपण पुढची कॅटेगरी घेऊया, SC/BC, ज्याला आपण सोशली आणि एज्युकेशनली बॅकवर्ड क्लास, याला मराठा आरक्षण असं म्हणतो। याच्यामध्ये 625 एवढा कट ऑफ राहिला आहे, म्हणजे 625 एवढे मार्क्स असणाऱ्या विद्यार्थ्याला शेवटचं कॉलेज मिळालेलं आहे। आणि फिमेल कॅन्डिडेटमध्ये मात्र 619 मार्क्स असतील तरी सुद्धा मिळालेला आहे। हिली एरियामध्ये 610 आणि 625 एवढा कट ऑफ आहे, म्हणजे 625 हा कट ऑफ हिली एरियाचा जनरलचा, त्याचबरोबर
हिली एरियाचा सुद्धा तेवढाच राहिला आहे. आणि 619 एवढे मार्क्स असणाऱ्या वुमन कॅन्डिडेटला ऑनलाईन स्टे वेकेन्सी राऊंडमध्ये SC/BC मार्क्स असणाऱ्या वुमनला मिळालेलं आहे. त्यानंतर पुढचं जे आहे त्याच्यामध्ये PWDमध्ये मात्र 137 मार्क्स असतील तरीसुद्धा त्याला मिळालेलं आहे. पुढची कॅटेगरी आपल्याला पाहायचे आणि SC/BC ही कॅटेगरी जनरलमध्ये येते, त्यामुळं ऑल इंडिया कोट्यामध्ये जर पाहायला गेलं तर हा कट ऑफ मात्र 655 एवढा राहिलेला आहे. OBC कॅन्डिडेटसाठी 630 आणि फिमेल कॅन्डिडेटला 629 आणि हिली एरियामध्ये सुद्धा सेमच 630 आणि 629 एवढा राहिलेला आहे. त्यानंतर आपण जर पाहायला गेलं तर 621 मार्क्स असणाऱ्या विद्यार्थ्याला सुद्धा हिली एरियामध्ये वुमन कॅन्डिडेटला मिळालं आहे. PWDच्या 127 मार्क्स असणाऱ्या OBC कॅन्डिडेटला MBBSचं शेवटचं कॉलेज मिळालेलं आहे. त्यानंतर पुढची कॅटेगरी आहे ती म्हणजे VJ, त्याला विमुक्त जाती किंवा डिनोटिफाईड ट्राईब्स DT1 म्हटलं जातं. या कॅटेगरीसाठी मात्र 594 जनरल कॅन्डिडेटला आणि फिमेल कॅन्डिडेटला 591 एवढ्या मार्क्सला मिळालेलं आहे. नंतर हिली एरियामध्ये मात्र 584 आणि वुमनसाठी सुद्धा 584 असाच कट ऑफ राहिलेला आहे. नंतर आपण जर पाहायला गेलं तर ऑर्फनमध्ये मात्र या ठिकाणी VJमध्ये जो कट ऑफ आलेला आहे तो या ठिकाणी 196 एवढा आलेला आहे. हे ऑल इंडिया कोट्यामध्ये जर पाहायला गेलं तर VJ कॅन्डिडेट हे OBCमध्ये येतं, त्यामुळे आपण पकडताना इथे 650 एवढा कट ऑफ पकडायला पाहिजे. त्यानंतर पुढची कॅटेगरी आहे ती NTB किंवा NT1 कॅटेगरी असं म्हणतात, नोमॅटिक ट्राईब्स 1 असं म्हटलं जातं. त्याच्यासाठी जनरलसाठी 569 आणि फिमेलसाठी मात्र 560 एवढा कट ऑफ राहिलेला. हिली एरियामध्ये मात्र 570 राहिलं आहे, परंतु आपण लोअर साईडनं पाहायला गेलं तर 560 आणि 569 हा NT1 किंवा NTB कॅटेगरीचा कट ऑफ राहिलेला आहे. याच्यामध्ये मात्र ऑर्फनसाठी 170 आणि ऑल इंडिया कोट्यासाठी मात्र 650 एवढा कट ऑफ राहिला आहे. आणि PWDसाठी इकडे आपल्याला 170 मार्क्स असणाऱ्या विद्यार्थ्यांना मिळालेला आहे. ऑर्फनसाठी मात्र 225 मार्क्स असणाऱ्या विद्यार्थ्याला शेवटचं कॉलेज मिळालेलं आहे. त्यानंतर पुढचा जो कॅटेगरी आहे ती म्हणजे NTC किंवा आपण ज्याला NT2 म्हणतो, म्हणजे धनगर या समाजासाठी 612 जनरलचा कट ऑफ आहे आणि वुमनचा सुद्धा 612 आहे. त्यानंतर हिली एरियामध्ये सुद्धा सेम 612 राहिलेलं आहे वुमन आणि जनरलमध्ये. आणि PWD मात्र 163 आणि ऑर्फनमध्ये 210 मार्क्स असणाऱ्याला शेवटचं कॉलेज NT2 किंवा NTCला मिळालेलं आहे. NTD कॅटेगरी आहे, त्यात वंजारी एवढा एकच जात येते, त्याच्यासाठी मात्र 629 जनरल आणि 619 फिमेल. हिली एरियामध्ये मात्र 616 आणि 616 फिमेल कॅन्डिडेटसाठी आहे. या ठिकाणी ऑर्फनला 156 आणि PWDला 146 एवढे मार्क्स असणाऱ्या विद्यार्थ्यांना NTD कॅटेगरीचा शेवटचं गव्हर्नमेंट कॉलेज मिळालेलं आहे. आपण त्यानंतर पुढचं जी टॉपिक पाहणार आहे तो म्हणजे SC कॅटेगरी, त्याला शेड्यूल्ड कास्ट असं म्हणतो. याच्यामध्ये 538 मार्क असणाऱ्या विद्यार्थ्याला मात्र जनरल कॅन्डिडेटच्या जनरल आणि वुमनमध्ये मात्र 579, आता या ठिकाणी पाहायला गेलं तर 538 मार्क फिमेलला जरी असले तरी सुद्धा या ठिकाणी मिळालेला आहे. 538 असं कट ऑफ पकडायला हरकत नाही. हिली एरियामध्ये 539 आणि 546 आहे. म्हणजे सगळ्या विद्यार्थ्यांना 538 मार्क्स असणाऱ्या विद्यार्थ्यांना ॲडमिशन MBBSचं गव्हर्नमेंट कॉलेज मिळालेलं आहे. 160 ऑर्फनसाठी आणि 137 हे PWD कॅन्डिडेटसाठी SC कॅन्डिडेटसाठी राहिलेलं आहे. तेच जर आपण पाहायला गेलं ऑल इंडिया कोट्यामध्ये तर 561 मार्क असणाऱ्याला शेवटचं गव्हर्नमेंटचं कॉलेज महाराष्ट्रामध्ये ऑल इंडिया कोट्यामध्ये मिळालं. ST कॅटेगरीसाठी आपण पाहायला गेलं, ST मध्ये याला शेड्यूल्ड ट्राईब्स म्हणतो. ह्या शेड्यूल्ड ट्राईब्समध्ये 411 एवढे मार्क्स असणाऱ्या विद्यार्थ्याला गव्हर्नमेंटचं कॉलेज महाराष्ट्रामध्ये जनरलसाठी मिळालं आणि फिमेलसाठी मात्र 405 मार्क्स असणाऱ्या विद्यार्थ्यांना सुद्धा मिळालेला आहे. त्यामध्ये हिली एरियामध्ये 410 हा दोन्ही कॅटेगरीसाठी आहे. या ठिकाणी ऑर्फनसाठी एकही विद्यार्थी नव्हता आणि 127 मार्क्स असणाऱ्याला गव्हर्नमेंटचं कॉलेज PWD कॅन्डिडेटला मिळालेलं आहे. आता सर्व कॅटेगरी जर आपण पाहायला गेलं तर आपण संपूर्ण कॅटेगरी ज्या 10 कॅटेगरी आपल्या महाराष्ट्रामध्ये आहेत त्यामध्ये जनरल, EWS, SC/BC, OBC, त्यानंतर VJ, NT1, 2, 3 आणि SC/ST अशा सर्व कॅटेगरीचा कट ऑफ आपण पाहिल्यानंतर एक पॅरलल रिझर्वेशनमध्ये आपण पाहायला गेलं
तर डिफेन्स 1 या कॅटेगरीसाठी 586 एवढे मार्क्स असणाऱ्या विद्यार्थ्याला MBBSचं कॉलेज मिळालेलं आहे आणि तेच वुमनमध्ये मात्र 587. डिफेन्स 2मध्ये 568 आणि 549 एवढ्या मार्क्सला डिफेन्स 2मध्ये मिळालेलं आहे. डिफेन्स 3मध्ये मात्र 568 आणि 567 अशा प्रकारचं कट ऑफ राहिलेलं आहे. आपण 2024च्या मेडिकल किंवा MBBS कॉलेजेसमध्ये जे काही टोटल 43 कॉलेजेस आहेत, शेवटच्या राऊंडमध्ये एकूण 10 कॉलेजेस आलेले होते. त्यामध्ये अंबरनाथ आहे, त्यानंतर बुलढाणा, जालना, अमरावती, गडचिरोली, भंडारा, हिंगोली, वाशिम अशा प्रकारचे वेगवेगळे 10 कॉलेजेस आले होते. या गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजेसमुळे कट ऑफ जवळपास 5 ते 6 मार्कांना खाली आलेला होता. त्यामुळं एकंदरीत आपण सर्व कॅटेगरीचा जर अभ्यास करायला गेलं तर ओपन कॅन्डिडेटसाठी 631, EWSसाठी 606, SCBCसाठी 625, OBCसाठी 630 आणि तसंच पाहायला गेलं तर VJसाठी 594, NT1साठी 569, NT2साठी 612, NT3साठी 629, SC कॅटेगरीसाठी 538 आणि ST कॅटेगरीसाठी 405 एवढ्या मार्क्स असणाऱ्या विद्यार्थ्याला शेवटचं MBBSचं कॉलेज मिळालेलं आहे. आता हा कट ऑफ पाहिल्यानंतर गव्हर्नमेंट MBBSमध्ये 2025मध्ये कट ऑफ किती राहील या संदर्भात खूप साऱ्या आपल्या मनामध्ये शंका असतात. आपल्या सर्वांना मी पाठीमागे सांगितलेलं आहे की जो एक्झाम पॅटर्न आहे तो बदल झालेला आहे. त्याचबरोबर विद्यार्थ्यांची बसण्याची संख्यासुद्धा कम्पॅरेटिव्हली कमी झाली. आता का कमी झाले याच्यामध्ये पण काही फॅक्टर्स आहेत. काही वेळा काय झालं की जे विद्यार्थी 11वीचे होते ते विद्यार्थी यावर्षी बसणार नाही. त्याचबरोबर बरेचसे सेंटर्स आहेत ते गव्हर्नमेंटमध्येच फक्त सेंटर्स होणार आहेत, म्हणजे प्रायव्हेट स्कूलमध्ये आपल्याला सेंटर मिळणार नाही. त्याचबरोबर ज्या विद्यार्थ्यांना 592, 94, 96 पर्यंत मार्क होते त्यांना सुद्धा कसल्याही प्रकारचं कॉलेज न मिळालेल्यांना डीमकडे जावं लागलं आणि त्यामुळे बऱ्याच विद्यार्थ्यांमध्ये नाराजी पसरली आणि खूप सारे विद्यार्थी जे 12वीला असणारे होते अशा विद्यार्थ्यांना म्हणजे खालील आता वास्तविक आता 500पेक्षा जास्त मार्क असणाऱ्या विद्यार्थ्यांनी फॉर्म भरला नाही असं म्हणणं चूक आहे. परंतु जे खाली विद्यार्थी 200, 150 असे होते ते रिपीट करणाऱ्यांची संख्या जी खाली मार्क असणाऱ्यामध्ये जस्ट कट ऑफच्या खाली असणारे सर्वसाधारणपणे आपण जरी 23 किंवा 24 लाख विद्यार्थी बसलेले असले तरी इलिजिबल विद्यार्थी किती होतात तर फक्त 50% एवढे इलिजिबल होतात. म्हणजे 12 लाख एवढे विद्यार्थी किंवा 11.5 लाखच एवढे इलिजिबल होतात. म्हणजे 11.5 लाखापेक्षा खाली मार्क्स असणाऱ्या विद्यार्थ्यांनी परत रिपीट करण्याचा जो ओघ होता तो यावर्षीच्या कट ऑफवरती पाहून त्याच पद्धतीने BMSचा सुद्धा कट ऑफ एकदम हायर साईडनं गेल्यामुळं बऱ्यापैकी खालच्या रँकमध्ये खालच्या 12 लाखमधले विद्यार्थ्यांनी रिपीट करण्याचं प्रमाण कम्पॅरेटिव्हली कमी झालेलं आहे. त्याचबरोबर ज्या विद्यार्थ्यांना अशा प्रकारचं काही शंका वाटत होत्या किंवा आपण कुठल्या तरी ठिकाणी सेंटर घेऊया आणि त्या ठिकाणी काही गडबडी होऊ शकते हे सुद्धा यावर्षी थोडीशी कमी झालेली आपल्याला दिसत आहे. त्यामुळं एकंदरीत आपल्याला ते पण प्रकार निदर्शनास येऊ शकतो. त्यामुळं जनरली या वर्षीचा कट ऑफ हा 40 ते 50 मार्काने गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये कमी राहील. आपण हा कट ऑफ जो आहे तो जनरली ओपन कॅटेगरी 550 आणि गव्हर्नमेंटचा कट ऑफ मात्र 600च्या आसपास राहील. EWSसाठी 570च्या आसपास राहील. त्याचबरोबर SCBCसाठी 580 राहील, 580 किंवा 90 राहील. OBCसाठी 595 पर्यंत असेल आणि बाकीच्या सर्व कॅटेगरीचा जर आपण अंदाज बघितला तर SC आणि ST एक 20 ते 30 मार्कांना कट ऑफ खाली राहील आणि VJ NT1, 2, 3 याच्यामध्ये 30 मार्कांना कट ऑफ होईल. SCBC, OBC आणि EWS आणि ओपनमध्ये 40 मार्कांना कट ऑफ खाली येण्याची पॉसिबिलिटी आहे. एकंदरीत आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांना नीट UG 2025च्या हार्दिक शुभेच्छा देऊया आणि या कट ऑफच्या आधारित आपण अभ्यासाची तयारी ठेवा की जेणेकरून तुम्हाला 100% यश मिळेल आणि आपल्या आयुष्यभरातला सर्वात महत्त्वाचा जो टप्पा आहे या टप्प्यावरती तुम्हाला इच्छित साध्य सिद्ध होईल अशाच प्रकारची ईश्वरचरणी आमच्या टीम करिअर मेकिंग गायडन्सच्या माध्यमातून आपल्या सर्वांना देतो. त्याचबरोबर आपल्या पेड काउन्सिलिंगमध्ये ज्या विद्यार्थ्यांना यायचं असेल अशा विद्यार्थ्यांनी सुद्धा आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या नंबरवरती तुम्ही पेड काउन्सिलिंग असं लिहून पाठवलं तर तुम्हाला आमच्या संपूर्ण डिटेल्स गोष्टी तुम्हाला पाठवतो आणि त्यानुसार सर्व गोष्टी होतील. एकंदरीत आपल्या सर्वांना
ही माहिती सांगून आजचा हा व्हिडिओ संपूया. जय हिंद, जय महाराष्ट्र.